रोज सकाळचं दुपारचं फिरणे, फिरून आलो, बसलो, चहा प्यालो, मग जरा घाम सुटल्यामुळं जरा बाहेर जाऊन बसलो. बसल्यानंतर जास्तच म्हणजे गरगरा लागलं, जास्त उष्मा वाढल्यागत व्हायला लागला. मग बाथरूममध्ये गेलो आणि जरा उलटी केली. उलटी केल्यावर जरा पातळ पाणी पडलं, एवढंच झालं. तिथनं मग बाहेर आलो, बसलो, तिथंच बसलो. तेव्हा काही कुठं नेलं, कसं नेलं, का नेलं, कुणी नेलं, हे काहीच कळालं नाही मला. आता तुमचं हे झालं वाईट म्हणून पाहुणे पै वगैरे सगळे जमा झाले होते आणि अचानक तुम्हाला सुखदेव धक्का, नवीन जीवदान मिळालं, काय म्हणायचं नेमकं? ते योगदान देवान म्हणजे सगळ्यांच्या कृपेने, विठ्ठलाच्या कृपेने, ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने हे सगळा आशीर्वाद मला मिळाला. आता तब्येत कशी आहे तुमची? काय जराशी खालावर होते अजून, म्हणजे एवढं काही क्लिअर होत नाही, जास्त बोलून चालत बी नाही, हे होते दाब भरल्यागत होत्या. आम्ही 16 डिसेंबर रोजी आमच्या आजोबांना अटॅक आल्याचं थोडंसं जाणवलं. आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथून पुढील उपचारासाठी कोल्हापूरमध्ये गेलो. उपचार चालू होते, पण त्यांची तब्येत थोडी क्रिटिकल होत चाललेली. डॉक्टरांनी आम्हाला कल्पना दिली. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. ते एक्सपायर झाले असं कळालं. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं तर आम्हाला एक धक्काच बसला. आम्ही पुढील प्रक्रियेसाठी अंत्यविधीच्या तयारी करू लागलो. पाहुणेपायांना कळवलं. पाहुणेबाई सर्व नातेवाईक जमू लागले. आमचे शेजारी वगैरे सगळ्यांनी अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण केली. आम्ही घरी ॲम्ब्युलन्समधून घेऊन येत असताना एक स्पीड ब्रेकरमधून गाडी गेल्यानंतर एक खड्ड्यातून त्यांचा हात वगैरे थोडं हलू लागले. आम्ही एकमेकांना कळवलं, बघा आजोबा हात हलवत आहेत. हात हलवल्यानंतर बघितलं की त्यांची मुवमेंट थोडी चालू झाली. जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्ही त्यांचा ECG वगैरे काढला. ECG त्यांचा चांगला आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले पुढील उपचारासाठी जावा. आम्ही लगेचच गाडी DY पाटील हॉस्पिटलला घेऊन गेलो. DY पाटील हॉस्पिटलमध्ये सांगितलं. त्यांनी अशी पूर्णपणे सांगितलेलं त्यांची नो गॅरंटी अवस्था आहे. आम्ही सांगितलं तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहू, आम्ही आमच्या परीने तुम्हाला कॉपरेट करत राहू. आमची सर्व प्रक्रिया केली, पण आजोबांना थोडं जीवदान मिळू लागलं. पांडुरंगाच्या कृपेने त्यांना पांडुरंग पावलेला आहे. ते गेले 40 ते 45 वर्ष पांडुरंगाच्या सेवेत आहेत. ते चालत पायी वारी वगैरे करतात. तीच कृपा पांडुरंगामुळे त्यांना मिळाली. तीच पुण्याई त्यांच्या पाठीमागे लाभली. त्यामुळे आम्ही एक्सपायर झाल्यानंतर कोल्हापूरातील हॉस्पिटलमधून घरी येत होतो. घरी येताना कसबावाड्यातील चौगुले गल्लीच्या आसपास एक खड्ड्यात गेल्यानंतर पुढील स्पीड ब्रेकरला त्यांची मुवमेंट चालू झाली. तिथे बावड्यात 2 मंडप आहेत. त्या मंडपाच्या दारातच त्यांना पांडुरंगाच्या कृपेने त्यांचं जीवदान हळूहळू मिळायला चालू झालं. त्यांची मुवमेंट चालू झाली. असं आम्हाला आमच्या आजोबांच्या जीवनदानामुळे आम्हाला खड्ड्यांचा आशीर्वादच मिळाला असं म्हणावे लागेल. 6-6:30 वाजता चक्कर आली. मग खाली पडलं बेडवरनं. मग म्हटलं असं काय झालं म्हणून मग मी जरा दंगा ते करताना शेजापाजारी आमचे गोळा झाले. मग तिने आमचं भाची पुतणी हे सगळे खाली होते. आम्ही जरा लांब राहायला आहे. मग त्यासनी जरा निरूप आम्ही मागणी देतो. खरं मावशी काकांना पहिला दवाखान्यात नेऊया म्हणून आमच्या संजू मुराऱ्याने गाडी काढली. ते गाडीत घातलं, ते नेलं. मग भोसल्यांचा एक ते परमुत भोसले म्हणून आहे, तो पण कामाला इमाड्याशीला आमच्या दारातनं जातो आहे. तो पण आला. शेजारी सगळे आलीत. मग तो पण जरा धरू बिरू लागला, व्यवस्थित न्या, पैसे आहेत काय असं आम्ही निरूप देतो मागणं सगळ्यासनी. घेऊन तुमचं तुम्ही जावा म्हणलेत. मग घेऊन आम्ही नेलदारांच्यात गेलो. नेलदार डॉक्टर म्हणले ती वेळ फार कमी आहे आणि संजू मोराड्यासनी बोलवलं आणि म्हणलं पुढं न्यायला पाहिजे संजू. मग तिने त्या कुठलं दवाखान्यात ते कोल्हापुरातलं त्या ह्याच्या दवाखान्यातली चिठ्ठी दिली ती. मग त्या आमची भाचीची मुलगी तर लाडांच्या दवाखान्यात आहे. मग तिला फोन केल्यावर ही आमची भाचीची पोरं म्हणलीत की मयुरीला अशा नसं आजासणी झाले, काय करूया तर इकडे घेऊन या, मी सगळी तयारी इथं करतो. मग तिथं घेऊन गेल्यानंतर तिथं त्या डॉक्टरांनी हे केलं. मग तिथनं नेलं.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.